बसलाय आणि काय तुमची मागणी आहे? आम्ही उपोषणाला अशाच ह्याच्यासाठी बसलेलो आहे की बनपुरी ते शेंडगेवाडी जो रस्ता गेली 2-2.5 वर्ष मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालेला आहे. त्याचे काम 3 किलोमीटर झालेलं आहे. 1-1.5 किलोमीटर रस्त्याचे काम हे रखडलेलं आहे. काही ठराविक लोकांनी अडथळा दिल्यामुळे ते काम थांबलेलं आहे. त्यासाठी आम्ही ते अडथळा दूर करून प्रशासनाने आम्हाला तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण द्यावा यासाठी आम्ही आमरण उपोषणासाठी शेंडगेवाडी व बनपुरीतील ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. कसं आमरण उपोषण आहे? किती लोक तुम्ही बसलाय आणि कसं स्वरूप आहे? आमच्या आमरणाचे उपोषण आहे की आम्ही या ठिकाणी 2 जण या ठिकाणी अन्नत्याग करून या ठिकाणी उपोषणासाठी आज सकाळपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे. तसेच या उपोषणासाठी संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी उपस्थित राहून या उपोषणाला सर्वांचा पाठिंबा आहे. आता अडथळा बाबतीत प्रशासनानं काय भूमिका घेतली? गेली 1-1.5 वर्ष झाला आम्ही याच्या अगोदरही निवेदन दिलं होतं रस्ता थांबलेला आहे म्हणून, पण त्याच्यावरती त्या प्रशासनाने या अर्जावरती आमच्या काही दखल न घेतली नाही. फक्त गुळमुळीत त्या ठराविक त्यांचंच ऐकत बसलेत, पण ह्यांनी असे काही ठोस निर्णय घेतला नाही. त्यांच्यावरती आजपर्यंत कारवाई होऊन हा रस्ता चालू व्हायला पाहिजे होता किंवा पूर्ण व्हायला पाहिजे होता. या रस्त्याची मुदत संपलेली आहे, तरीही प्रशासनाने याच्यावरती फक्त मळमळीत उत्तरं दिलेली आहेत आजपर्यंत, आणि आम्हाला ही वेळ आज प्रशासनाने आणलेली आहे. आज प्रशासनासंग चर्चा झाली, काय म्हणतं प्रशासन? आज प्रशासनाने आम्हाला फक्त तात्पुरतं की आम्ही चर्चा चालू आहे फक्त आज, पण त्यांनी फक्त चर्चाच केलेली आहे शेतकऱ्यांसोबत, म्हणजे त्या ठराविक लोकांच्यासोबत, पण त्या चर्चेतून एकही मार्ग असा त्यांनी काढलेला नाही. त्यामुळं आम्ही आज थांबलोयच, पण इथून पुढेही आम्ही, आणि त्यांनी आम्हाला एवढं सांगितलं की उद्या आम्ही जे काही शासकीय प्रवेश म्हणजे हे असते ते आम्ही करतो, आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही प्रक्रिया करा अगर न करा, आम्ही जोपर्यंत तुम्ही रस्ता काम चालू होऊन काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही. अडथळा आणलेली जे शेतकरी आहेत त्यांच्या समेत प्रशासनात चर्चा झाली. हो. कोण आहेत साधारण ते व्यक्ती आणि काय अडवलं असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, आता हे प्रशासनाला संपूर्ण त्या लोकांची माहिती आहे. त्यांची नावं त्यांना माहीत आहेत, त्यांनी बोलवून घेतले. त्यांच्याबरोबर त्यांच्या 100 अशा बैठका झालेल्या असतील या 2 वर्षामध्ये, पण त्यांना नुसत्या बैठका घेऊन त्यातून त्यांनी निष्फळ काय केलेलं नाही. त्या बैठकीतून फक्त त्यांचं त्या शेतकऱ्यांचं म्हणजे त्या ठराविक लोकांचंच ते प्रशासन ऐकते, पण प्रशासनानं जे त्यांची जिम्मेदारी आहे प्रशासनाच्या हातात, त्यांनी त्यांची ताकद प्रशासनानं वापरली नाही. आजपर्यंत आम्हाला ही वेळ येऊ द्यायला नाही पाहिजे होती. आता प्रशासन म्हणतं आहे आम्ही उद्या पोलीस प्रशासन वापरून हे करतो, तुम्ही हे करा ते करा, पण आम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्ही आज 2 वर्ष तुमच्या हातात होतं ना, तुम्ही हे करायला पाहिजे होतं आजपर्यंत. आता तुम्ही भूमिका घेतलेली आहे, गावातल्या लोकांचा कसा प्रतिसाद आहे? गावातल्या लोकांचा अतिशय प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सर्वांचं या ठिकाणी सगळे आज सकाळपासून उपस्थितकर्ते सोडा ग्रामस्थसुद्धा सकाळी इथं बसल्यापासून चहा नाही पाणी नाही ते सुद्धा असेच उपाशी गेलेत आत्तापर्यंत बसून. त्यामध्ये 2 युवक अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत. ग्रामस्थांचा देखील चांगला प्रतिसाद आहे. काय सांगाल, तुम्ही देखील या आंदोलनाला भेट दिलेली आहे? आम्ही आज बनपुरी गावच्या वतीने या शेंडगेवाडीचे जे 2 युवक आंदोलनाला बसलेले आहेत त्यासाठी आम्ही पाठिंबा दिलेला आहे बनपुरी ग्रामस्थाच्या वतीने. काय नेमकी त्यांची मागणी आहे, काय कसं स्वरूप आहे? त्यांची मागणी आहे की बनपुरी शेंडगेवाडी जो रस्ता मंजूर झालेला आहे तो शेंडगेवाडीपासून बनपुरीच्या काही हद्दीपर्यंत रस्ता झालेला आहे. उर्वरित काही शेतकऱ्यांनी अडथळा दिलेला आहे की रस्ता आमच्यात नाही दुसऱ्याच्यात आहे असं तो अडथळा दिला आहे. ते बनपुरी शेतकरी आहेत, कोण आहेत आणि तुम्ही का सामंजस्य केलं नाही त्या शेतकऱ्यांच्या मध्ये ग्रामस्थांच्या मध्ये? शेतकऱ्यांच्यामध्ये प्रशासनानं सामंजस्यपणा केलेला आहे, पण त्यावर बी काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज हे युवक उपोषणाला बसलेले. आता प्रशासन उद्या परवापर्यंत काढेल तोडगा असं आम्हाला वाटतंय. प्रशासनानं इथं कुठली सुविधा दिली नाही युवकांना. आज बाथरूमचा विषय आहे, परत लाईट नाही या ठिकाणी,
काय सांगाल प्रशासनाला? हे प्रशासनाचं कामच आहे, पण प्रशासनानं दिलं नाही त्याला, आता आपण तर काय करणार आहे. आता सध्या इथं संरक्षण देखील नाही त्या लोकांना. नाही, आटपाडीचं प्रशासनच असं आहे की नको त्या गोष्टीत लक्ष घालतं आणि घालायचं आहे त्या गोष्टीत लक्ष घालत नाही. मग पोलीस स्टेशन असो किंवा तहसील असो, जिथं खरंच गरजेच्या गोष्टी आहेत हा रस्ता अशामध्ये. किती वर्षापासून रखडलाय तुम्ही बघताय? तर साधारण 1-2 वर्ष झालं हा रस्ता रखडलाय. 2 वर्ष झालं हा रस्ता रखडलेला आहे, युवक बसलेले आहेत. कसा तुमच्या बनपुरी गावाकडून कसा प्रतिसाद आहे? नाही, गावातील सर्वच लोकांचं मत आहे की रस्ता झाला पाहिजे. शेतकऱ्यांची सामंजस्यपणा करून 2 शेतकऱ्यातला जो काय वाद आहे यांच्याशी मध्यस्थी करून दोघांच्या सहमतीने रस्ता केला पाहिजे असं सर्वजण गावातले ग्रामस्थ म्हणते ते. आणि तशा पद्धतीनं दोन्ही पण शेतकऱ्यांची चर्चा करून बऱ्याचदा मिटिंग झालेल्या आहेत. परत मिटिंग होतात आणि परत शब्दाचा अप्रतपर होऊन वास्तविक ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टर काम करायला जाते त्यावेळी काम होत नाही, असं झालेलं आहे. आता त्यामुळं आता पोलीस प्रोटेक्शनचा विषय आलाय. पोलीस प्रोटेक्शन घेऊन करायला काय अडचण आहे बनपुरी ग्रामस्थांची? नाही, ते आता काय करायला लागणार. तहसील कार्यालयनंच तहसीलदार यांनीच ते हद्दी फायनल करून त्याची जी सायकाय करून पोलीस प्रोटेक्शन घेऊनच तो रस्ता केला पाहिजे.